बरोबर आहे. बुद्धनगरला घरफोडी जून महिन्यात झाली. परत ऑक्टोबर महिन्यात इथं पचकुवा वैशालीनगर येथे झाली होती. त्या अनुषंगाने डी पथक तपास करत होता आणि क्राईम ब्रँच पण करत होता. दरम्यान इथून घरफोडीच्या नंतर ते राजस्थानमध्ये परत घरफोडी सत्र सुरू केले. त्या तिथं पकडले गेले. त्याच्या अनुषंगाने क्राईम ब्रँचचे नागपूर शहर अभिजित पाटील सर यांनी जे कोऑर्डिनेट करून जे आम्हाला माहिती दिली की इथं जे घरफोडी करणारे आरोपी तिथं जेलमध्ये अरेस्ट आहेत, जोधपूर सिटीत पकडले गेले. त्या पद्धतीने आमचे झोन 3 सरांनी सूचना दिल्याप्रमाणे, मार्गदर्शन केल्याप्रमाणे मान्य न्यायालयीन कारवाई, प्रोडक्शन वॉरंट सर्व आणि शासकीय वाहनासह आणि इथं जे झालेले पुरावे की ज्या बाहेर आउटरमध्ये राहायचं आणि ते घरफोडी करायचं, परत अशाच पद्धतीने ते करायचं, त्याचे पूर्ण पुरावे जमा केले. मान्य न्यायालयाकडून रीतसर कायदेशीर कारवाई केली. त्याच्यानंतर जोधपूर न्यायालयात जाऊन कारवाई करून घेतली. आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता इथं एक मोटरसायकल चोरी केली होती, ती पण ताब्यात घेतली, युनिकॉर्न. त्याच्यानंतर वैशालीनगरची घरफोडी जे काही चोरलेले आहे त्याचे मुद्देमाल सोबत आणखी काही 2 आरोपी फरार आहे. तसेच बुद्धनगरची घरफोडी ते कबुली दिलेली आहे. तिथलेही काही मुद्देमाल जप्त केलेले आहे. टोटल जवळपास 4,55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे. ही कारवाई माननीय रवींद्रकुमार सिंगल, माननीय पोलीस आयुक्त तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन तपास केलेला असून याच्यात आणखी काही बेलतरोडी, इमामबाडा आणि अंबाझरी इथले पण घरफोडी गेल्याचे, त्या घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असल्याचे निष्पन्न झालेले आहे. ही कारवाई PSI माझगावकर, रवींद्र राऊत, मुकेश यादव, रेवतकर, युनुस खान, पाल आणि अमित ठाकूर यांनी कारवाई केलेली आहे. हे असे घरफोडी करणारे सवयीचे आहेत. एखाद्या शहरात केलं की त्याच्यानंतर दुसरं शहर चेंज करायचं. असे घरफोडी हे यांचं रेकॉर्डच, तो गाव जो आहे यांचा मूळ गाव MP उमरेठी इथले पूर्ण घरफोडी चोऱ्या करणाऱ्याचीच टीम आहे. त्यांच्यापैकी हे आरोपी आपल्याकडे सापडलेले आहेत. याच्यात शेरसिंग आहे, मोहनसिंग आहे, राजपाल आहे. सध्या 3 आरोपी ताब्यात आहे. हे 2 उमरेठीचे आहेत, मध्य प्रदेश. एक तो उमरेठीचा आहे, सध्या नंदुरबारला राहायला आला. असे 3 आरोपी आहेत. बरोबर आहे. नागपूरला वेगवेगळ्या ठिकाणी लॉजिंगमध्ये राहायचं, हॉटेलमध्ये राहायचं, कधी गुरुद्वारामध्ये थांबायचं, वेगवेगळे स्थानं चेंज करायचे, वेगवेगळे कारण दाखवायचे, त्याच्यानंतर असे थांबूनच घरफोडी करायचे.